सोलापूर विद्यापीठाच्या बातमीपत्रात मी मितेश आपले स्वागत करतोय। महाराष्ट्र दिनानिमित्त पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात कुलगुरू प्रकाश महानवर यांच्या हस्ते विद्यापीठाच्या प्रांगणात ध्वजारोहण करण्यात आलं। या ध्वजारोहणानंतर कुलगुरू महानवर यांनी विद्यापीठाचे विद्यार्थी, अधिकारी व कर्मचारी यांना मतदान करण्याची शपथ घेतली व महाराष्ट्र दिन, कामगार दिन या दिनाच्या शुभेच्छाही देण्यात आल्या। यावेळी कुलगुरू लक्ष्मीकांत दामा, कुलसचिव योगिनी घारे, परीक्षा विभाग व मूल्यमापन विभागाचे संचालक डॉक्टर श्रीकांत अंधारे, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉक्टर केदारनाथ काळवणे, राष्ट्रीय सेवा योजनेचे विभागाचे संचालक डॉक्टर राजेंद्र वडजे यासह अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी बोलताना कुलगुरू प्राध्यापक महानवर म्हणाले की आज पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ विकासाच्या दृष्टीने वाटचाल करत आहे। विद्यार्थी विभागात विविध सेवा व सुविधा देण्यासाठी विद्यापीठ प्रशासन कटिबद्ध असून विद्यार्थ्यांना महत्त्वाचे प्रमाणपत्र ऑनलाईन मिळवण्यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाकडून स्टुडंट फॅसिलिटेशन सेंटरची सोय करण्यात आली आहे। या विद्यार्थ्यां केंद्राची सुरुवात आज 1 मे पासून सुरू करण्यात आली आहे। विद्यापीठासाठी अधिकारी व कर्मचारी यांचे चांगले सहकार्य लाभले असून यापुढे विद्यापीठाच्या विकासासाठी आवश्यक ते सूचना अधिकारी व कर्मचारी यांनी करावी असे आवाहन कुलगुरू डॉक्टर प्रकाश महानवर यांनी केले। कुठलीही एक व्यक्ती कुठल्याही संस्थेचा विकास करू शकत नाही। अगदी शेवटच्या व्यक्तीचा जोपर्यंत त्यामध्ये हातभार लागत नाही तोपर्यंत त्या संस्थेचा विकास होत नाही। गेले 3 महिने आपण PM उषाचे जेव्हा फंडिंग अनाऊन्स झालं तेव्हापासून पाहतोय प्रत्येक घटक त्या संस्थेमधला, या विद्यापीठामधला प्रत्येक घटक एकाच विचारानं पछाडलेला आहे की विद्यापीठाचं भलं कसं करायचं, विद्यापीठाचा विकास कसा करायचा। आणि मला सांगायला खरंच आनंद होतो, आपली पहिलीच PNBची मीटिंग झाली, PM उषाची पहिलीच मीटिंग, आढावा मीटिंग झाली आणि त्यामध्ये जे काही फीडबॅक मिळाले आपल्याला त्या टीमकडून ते खरंच उत्साही आहे। आणि त्यामध्ये जेवढ्या उत्साहानं आपल्या संग आपण सर्वांनी भाग घेतला त्या उत्साह पाहिल्यानंतर असं वाटतं की आपण PM उषाच्या फंडिंगचा खरोखरच उपयोग करून घेऊन या विद्यापीठाला एका वेगळ्या हाईटवरती घेऊन जाऊ। एक सगळ्यात महत्त्वाची स्कीम जी आपण विद्यार्थ्यांसाठी आता आजपासून सुरू करतोय ती मला वाटतं तुम्ही बातम्यामध्ये सुद्धा ऐकली असेल, पाहिली असेल, ती आहे ई-सुविधा। म्हणजे कुठल्याही विद्यार्थ्याला आता विद्यापीठामध्ये येऊन चक्रा माराव्या लागणार नाहीत। एखादं प्रमाणपत्र हवं असेल किंवा एखादं कागदपत्र हवं असेल तर विद्यापीठात येऊन चक्रा मारायची गरज नाही। ते आपल्या विद्यापीठाच्या पोर्टलवरती जाऊन ई-सुविधा पोर्टलला क्लिक केल्यानंतर त्यांना हव्या असलेल्या प्रमाणपत्रासाठी ते अर्ज दाखल करू शकतील। ऑनलाईन त्याचे असणारे जे काही चार्जेस ते भरू शकतील आणि त्यांना ई-सुविधा सेतू प्रणालीप्रमाणे आपल्या विद्यापीठाच्या पोर्टलवरून त्यांना ते हवं असणारं प्रमाणपत्र मिळेल। आणि ही सुविधा फक्त सोलापूर विद्यापीठाच्या ज्युरिडिक्शन पुरती नाही तर ही पूर्ण महाराष्ट्र, पूर्ण देश आणि पूर्ण जगामध्ये उपलब्ध राहील। म्हणजे आपला विद्यार्थी जगाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यातून आपल्याशी संबंधित राहू शकेल आणि ॲक्सेसिबल राहू शकेल। ही एक नवीन गोष्ट आपण आजपासून सुरू करू आहोत। आजची बातमीपत्र इथे संपले। धन्यवाद।